तर आमच्या कळमनुर विधानसभामध्ये योजनाचा महापूर आलेला आहे। लाडली बहीण मुख्यमंत्र्याची आहे आणि लाडली बहीण आमदाराची आहे, परंतु विकासाच्या नावानं सगळी बोंबाबोंब आहे। एवढे नारळ फोडले असतील की आमच्या किराणा दुकानातले सर्व नारळ संपले, एवढे नारळ त्यांनी फोडलेले आहे। त्यामुळे विकास कुठं नाही। आज आदिवासी समाजाच्या ज्या समस्या होत्या त्याच्या संदर्भात आम्ही लोकांना आवाहन केलं आदिवासी समाजाला, आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरवले। खरं म्हणलं तर आमदार साहेबांनी जी कावड यात्रा काढली होती त्यामध्ये त्यांना पैसे दिले असतील, त्यांनी गाड्या बोलवल्या, परंतु आम्ही या मोर्चामध्ये कसलंही 1 रुपयाचंही कोणाला दिलं नाही। लोक स्वतःच्या स्वखर्चाने तिथं आले होते आणि सोयीपुरतीनं आले होते, आणि लोकांमध्ये एक रोष निर्माण होता या सरकारच्या विरोधात। आणि कावड यात्रेमध्ये आपण पाहिलं असेल, लोकाला दारू पाजणं असेल, भांग पाजणं असेल किंवा काही पैशाचा आमिष असेल, अशा प्रकारे देऊन लोक बोलवले, परंतु तरीसुद्धा आमच्या या मोर्चामध्ये त्या कावड यात्रेपेक्षाही जास्त लोक आले। कळमनुरीच्या आमदारांना आयोजित केलेल्या कावड यात्रेत भांग, दारू पाजून तथा पैसे देऊन गर्दी जमवल्याचा गंभीर आरोप कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी केलाय। त्याचबरोबर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा विकासच झाला नसून नुसती नारळ फोडण्याचा त्यांनी कार्यक्रम केलाय। विधानसभा मतदारसंघातल्या एकाही किराणा दुकानात नारळ भेटत नाही। सगळी नारळे यांनी फोडल्याचा टोलाही विद्यमान आमदारांवर माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी लगावलाय। काय म्हणालेत माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्याशी संवाद साधला उमेश चक्कर यांनी, पाहूयात। नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघातील वाई गोरक्षनाथ या ठिकाणी मी आहे, आणि या ठिकाणी आदिवासी समाजाचा एक संवाद मेळावा या ठिकाणी नुकताच संपन्न झाला। या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे उमेदवारीच्या रिंगणामध्ये जे इच्छुक आहेत, जे जयप्रकाश दांडेगावकर यांची या ठिकाणी उपस्थिती होती। त्याचबरोबर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संवाद मेळावा या ठिकाणी घेण्यात आला। माझ्यासोबत आज माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे आहेत। साहेब, या ठिकाणी संवाद मेळावा या ठिकाणी संपन्न झाला, काय या ठिकाणी चर्चा झाली, कशा पद्धतीनं या ठिकाणी मेळावा घेण्यात आला, आदिवासी समाजावर अन्याय होतो असं वाटतं? आज वसमत मतदारसंघामध्ये आदिवासी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व आदिवासी समाजांना आवाहन केलं की आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या पाठीमागं सगळ्यांना खंबीरपणे उभं राहिले पाहिजे। याचं कारण महत्त्वाचं की महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल जाण आहे, आणि निश्चित आम्हाला जो काही न्याय मिळाला असेल तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालेला आहे। हे महायुतीचं जे सरकार आहे याने आमच्यावर अन्याय केलेला आहे। आताचा सध्याचा जर आपण विचार केला तर आमच्या जवळपास 70,000 नोकऱ्या अद्यापर्यंत यांनी ही भरती काढलेली नाही। दुसरं म्हणजे लाडली बहिणीमध्ये 7,000 कोटी रुपये आमच्या आदिवासी विभागाची यांनी वळवण्याचं काम केलेलं आहे, आणि म्हणून अन्यायाची ही मालिका जर चालू खंडित करायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीमागं राहण्याचं आव्हान आज आम्ही वसमतमध्ये केलं। याचप्रमाणे मराठवाडा असेल, विदर्भात असेल, जिथे जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागं आमचा आदिवासी समाज भक्कमपणे उभा राहणार आहे। आदिवासी समाजाच्या योजना बंद पाडल्याचा आरोप देखील आपण केला होता। कुणी बंद पाडला, आणि जे काही निधी आपण म्हणतात तिकडे वळविला, कोणी वळवला? नाही, आमचा 7,000 कोटी जो निधी आहे, जो आदिवासी विभागाला आमच्या अर्थसंकल्पाच्याद्वारे मिळाला होता, तो निधी युती सरकारनं म्हणजे शिंदे सरकारनं हा वळवलेला आहे लाडली बहीणमध्ये। कारण ही लाडली बहीणना जी योजना जी त्यांनी काढली ती फक्त त्या मतदानापुरतं काढलेलं आहे, इलेक्शनपुरतं त्यांनी ही योजना काढलेली आहे। ही योजना का पुढे चालणार असं नाही, परंतु आमच्या हक्काचा जो निधी आहे तो वळवला। एकीकडे आमच्याकडे हजारो वर्षापासून आमच्यावर अन्याय होते, आणि दुसरीकडे तुम्ही जर आमचा निधी पळवत असेल तर मग आमच्या लोकांनी जगावं कसं? आणि त्यामुळं आमच्या आदिवासी समाजामध्ये रोष होता, आणि त्या रोषाच्या माध्यमातूनच कालचा हा आमचा हिंगोलीचा भव्य असा मोर्चा झाला। कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, त्याच मतदारसंघाचे आमदार योजनांची माहिती देखील देण्यासाठी ते त्या पद्धतीनं तयारी करतात, त्या पद्धतीची चर्चा होते, आणि महायुती सरकार म्हणून त्या पद्धतीनं ते काम देखील करतात। कसं बघता तुम्ही? खरं म्हणलं तर आमच्या कळमनुरी विधानसभामध्ये योजनाचा महापूर आलेला आहे। लाडली बहीण मुख्यमंत्र्याची आहे आणि लाडली बहीण आमदाराची आहे, परंतु विकासाच्या नावानं सगळी बोंबाबोंब आहे। एवढे नारळ फोडले असतील की आमच्या किराणा दुकानातले सर्व नारळ संपले, एवढे नारळ त्यांनी फोडलेले आहेत। त्यामुळे विकास कुठं नाही। आज आपण पाहत असेल तर आमच्या गंगलवाडी जवळचा सिद्धेश्वर जवळचा पूल आमचा खड्डून गेलेला आहे, कुठं रस्तेसुद्धा नाहीत,
आणि फक्त जे काम झाले ते हायवेचे काम झालेले आहेत, नॅशनल हायवेचे काम झाले ते नितीन गडकरीच्या माध्यमातून झाले. आमदार साहेबाचा कुठं विकास दिसत नाही. आमचे आता हे ढोलकेचवाडीचे डॉक्टर पाचपुते त्यांना विचारा की रस्ता किती 5-6 वर्षापासून तसाच पडलेला, आणखी झाले नाही. आणि जो आपला औंढ्यापासून जिंतूर रोड आहे तो सुद्धा तसाच पडलेला आहे. आम्ही तर असं ऐकले की टक्केवारीसाठी तो रोड लांबवला होता. म्हणजे एकीकडे हे टक्केवारीचं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणंच योग्य होणार नाही. आपण या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक मोर्चा उलगुलाल मोर्चा काढला होता. उलगुलाल मोर्चामध्ये तर प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी जमली होती. समाज बांधव एकत्रितपणे मोठ्या संख्येने आले होते. कावड त्यानंतर त्या अगोदर काही दिवसापूर्वी त्याच आमदाराची कावड यात्रा देखील झाली होती. कावड यात्रेपेक्षा ही गर्दी आपण जमवली काय, कशा पद्धतीनं जमवली, काय वाटतं, काय भावना आहेत? आदिवासी समाजाच्या ज्या समस्या होत्या त्याच्या संदर्भात आम्ही लोकांना आवाहन केलं आदिवासी समाजाला, आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरवले. खरं म्हणलं तर आमदार साहेबांनी जी कावड यात्रा काढली होती त्यामध्ये त्यांना पैसे दिले असतील, त्यांनी गाड्या बोलवल्या, परंतु आम्ही या मोर्चामध्ये कसलंही 1 रुपयाचंही कोणाला दिलं नाही. लोक स्वतःच्या स्वखर्चाने तिथं आले होते आणि सोयीपुरतीनं आले होते. आणि लोकांमध्ये एक रोष निर्माण होता या सरकारच्या विरोधात. आणि कावड यात्रेमध्ये आपण पाहिलं असेल, लोकाला दारू पाजणं असेल, भांग पाजणं असेल किंवा काही पैशाचा आमिष असेल, अशा प्रकारे देऊन लोक बोलवले. परंतु तरीसुद्धा आमच्या या मोर्चामध्ये त्या कावड यात्रेपेक्षाही जास्त लोक आले होते. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी आज संवाद मेळावा या ठिकाणी वाई येथे संपन्न झाला. संवाद मेळाव्यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे आपल्याला मदत करणार आहेत असं त्यांनी भाषणामध्ये म्हणाले, आणि आपणही त्यांना मदत करणार असं म्हणाले. आपल्या दोघांचं ठरलं. महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते एकमेकाला मदत करणार आहेत, मग ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील. हे आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळवण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही एकमेकासाठी जे करायचं ते आम्ही निश्चित करणार आहे. मला उमेदवार मिळाले तर दांडेगावकर साहेब निश्चित माझ्यासाठी प्रयत्न करणार, दांडेगावकर साहेबांना मिळाले तर आम्ही निश्चित त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळं निश्चितच ही महाविकास आघाडीची देवणघेऊन आम्हाला महाविकास आघाडी सरकार आणायचं आणि हे युती सरकार घालायचं. हे होते माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे महायुतीचं सरकार घालायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं अशी देखील भावना या ठिकाणी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी व्यक्त केलेली. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.